नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पार्क सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं, क्लास 12 इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक, त्यामधलं एक्झाम्पल 8.1 आणि 8.2 याचे डिटेल सोल्युशन आपण तुम्हाला या मागील लेक्चर मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून दिले होते. आजच्या लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट 3 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहोत. एक्झाम्पल 8.3, 8.4 आणि 8.5 सॉल्व्ह करत असताना सर्वांनी नोटबुक, लॉग टेबल जवळ घेऊन बसा. त्यानंतर आधीचे जे काही 2 एक्झाम्पल आहेत तेच आपण सॉल्व्ह केले असतील याची खात्री करा. नसतील केले तर आधी तो व्हिडिओ बघा, त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या युट्यूबच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये देईल. आधी तो व्हिडिओ बघा, त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाईल तेवढ्या जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. त्यामुळं सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, क्वेश्चन रीड करा. काय दिलाय क्वेश्चन? द चार्ज पर युनिट एरिया ऑफ द लार्ज फ्लॅट शीट ऑफ अ चार्ज इज. किती दिले तुम्हाला? चार्ज पर युनिट एरिया. मग तुम्ही हे वाचल्यानंतर तुम्हाला कळलं पाहिजे की चार्ज पर युनिट एरिया म्हणजे काय. तर गिव्हन डेटामध्ये तुम्हाला चार्ज पर युनिट एरिया दिलेला आहे, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, सरफेस चार्ज डेन्सिटी. त्याची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे? 3 मायक्रोकुलम पर मीटर स्क्वेअर. फिजिक्स मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, मायक्रोकुलमला कुलम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो, 10 to the power -6 ने मल्टिप्लाय करतो. मग हे काय झालं? 3 × 10 to the power -6 कुलम पर मीटर स्क्वेअर. ओके, त्यानंतर प्रश्न काय विचारलाय? कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. काय विचारलंय तुम्हाला? ई. कुठे? जस्ट नियर द सरफेस ऑफ द शीट. आणि तुम्हाला माहिती आहे हा जो काय न्यूमरिकल आहे, हा न्यूमरिकल कुणावरती बेस्ड आहे? तुमचा ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ मधला आपलं थर्ड ऍप्लिकेशन म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू द चार्ज्ड प्लेन शीट. मग त्याचा फॉर्म्युला काय असतो? टू फाइंड, आपल्याला हे फाइंड करायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मग यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कुठला आहे आपला? E = सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. थोडा विचार करा, सिग्माची व्हॅल्यू ऑलरेडी आहे 3 × 10 to the power -6 डिवायडेड बाय 2 × एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू किती असते? 8.85 × 10 to the power -12 कुलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. ओके, मग आता आपल्याला काय करायचं, हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. कसं करणार? मला तर वाटतं आता 3/2 तुम्हाला माहित आहे किती येणार आहे? 1.5. मग E = काय आलं बघा? 3/2 म्हणजे 1.5 10 to the power -6 × -12 ला वर घ्या, काय होतं तुमचं? 10 to the power 12 डिवायडेड बाय खाली काय राहतं? 8.85. E = किती येतं बघा? -6 + 12. बेस सेम असेल तर मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवरचे काय होते? ऍडिशन. -6 + 12 काय होणार आहे तुमचं? 10 to the power 6 डिवायडेड बाय 8.85. आता डिव्हिजन करताना तुम्हाला आधीच सांगितलं, डिव्हिजन करत असताना काय पाहिजे? न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर पेक्षा जर मोठा असेल तर आपल्याला डिव्हिजनला थोडंसं काय जातं? इझी जातं. मग आपण काय करूया, वरती जर मी 1.5 ला जर 15 करायचं ठरवलं तर 6 ला जो आहे 6 माझा काय होत असतो? 5. लक्षात ठेवा, राईट हँड साइडला आपण डेसिमल शिफ्ट करत असताना जेवढ्याला आपण डेसिमल शिफ्ट करत आहोत तेवढी त्याची पॉवर मध्ये काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं किंवा मायनस करायचं. मग आपण 1 ने डेसिमल पुढे घेतला, 6 मधून 1 मायनस करा, राहतं काय? 10 to the power 5 आणि खाली काय आहे? 8.85. मग आता हे कसं करायचं? बाय युझिंग लॉग टेबल. आता आपण डायरेक्ट करूया, तुम्हाला माहिती आहे. मग आता बघू लॉग टेबल कुठे आहे आपलं? वेर इज द लॉग टेबल? एक सेकंड. ड्राइव, माय ड्राइव. ओके, हा, इथे तुम्ही लॉग टेबल बघू शकतात. आता हा जो काय लॉग टेबल आहे, आता थोडस आपण ऍडजस्टमेंट करतोय, थोडं नीट लक्ष द्या. या ठिकाणी आपण काय करतोय? log 15
डिवायडेड बाय लॉग ऑफ 8.85 सॉरी. मग त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आता लॉग 15 ची कॅरेक्टरिस्टिक किती येते 1 पॉईंट. लॉग ऑफ 8.85 त्याची कॅरेक्टरिस्टिक किती येते 0 पॉईंट. ते काय करायचं मायनस. आता 15चा लॉग बघायचा म्हणजे 15चा 0 मध्ये किती येतो बघा 1761. त्यानंतर 8.85 म्हणजे 88चा 5 मध्ये 88 कुठे आहे इथं 88चा 5 मध्ये बघा या ठिकाणी 5च आहे का हे. ओके 88चा 5 मध्ये किती आहे 9469. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता कारण तुम्हाला आपण ऑलरेडी लॉग टेबल शिकवलेलं आहे त्याच्यामुळे इथं काय तुम्हाला कन्फ्युज नाही झालं पाहिजे. तर वजाबाकी करा. 11 मधून 9 गेले 2, 16 मधून 7 गेले 9, 7 मधून 5 गेले 2, 11 मधून 9 गेले 2 कॅरी 1, 1 मधून 1 गेलं 0. मग ह्याचा काय बघायचा आपण अँटीलॉग. कुणाचा 0.2292चा. अँटीलॉगचं पेज कुठं आहे या ठिकाणी कुठं आहे अँटीलॉगचं पेज. चला इथं कुणाचा अँटीलॉग बघायचा आहे 0.22चा 9 आणि 2 मध्ये किती येतं बघा 1694 आणि 1 किती येतं 1695. म्हणजे ह्याची जी वजाबाकी येते किती येते 1695 इंटू 10⁵. आता डेसिमलच्या अलीकडे कुठला नंबर आहे 0. आपण काय करतो 1 नंतर डेसिमल आणि जो काय नंबर आहे तो 10⁻⁴ मध्ये आपण लिहितो 10⁻�0. 10⁻�0 म्हणजे किती असतं बाळांनो 1. मग 1 म्हणजेच काय असेल ऍट द एंड 1.695 इंटू 10⁵. आणि युनिट काय असते इलेक्ट्रिक फील्डचं काय असते युनिट न्यूटन पर कुलम. कारण जोपर्यंत तुम्ही युनिट लिहत नाही तोपर्यंत तुमचा आन्सर संपत नाही हे लक्षात असू द्या. ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलंय तुम्हाला द पोटेन्शियल ऍट अ पॉइंट ए इन द स्पेस इज गिव्हन ऍज. म्हणजे तुम्हाला गिव्हन डेटा मध्ये काय दिलंय बघा इन गिव्हन डेटा वी प्रोव्हाइड द इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती दिलंय 4 इंटू 10⁵ व्होल्ट. प्रश्न काय विचारलाय तुम्हाला फाइंड द वर्क डन. आपल्याला काय काढायचंय वर्क डन कशासाठी टू ब्रिंग अ चार्ज म्हणजे वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. फाइंड द वर्क डन काय विचारलंय फाइंड द वर्क डन कुणासाठी ब्रिंग अ चार्ज ऑफ किती चार्ज 3 मायक्रो कुलम. या चार्जला आपल्याला काय करायचंय इन्फिनिटी पासून घेऊन यायचंय कुठल्या पॉइंट पर्यंत ए पॉइंट पर्यंत. आणि तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियललाच आपण काय म्हणतो वर्क डन पर युनिट चार्ज. मग मायक्रो कुलम चालतं का फिजिक्स मध्ये नाही. मग कुलम मध्ये काय येणार 3 इंटू 10⁻⁻⁶ कुलम. मग जर मला काय काढायचंय वर्क डन तर वर्क डनची व्हॅल्यू काय येईल तुमची VQ. बाय डेफिनेशन आपण हा फॉर्म्युला लिहितो W/Q. मग W बरोबर काय येणार V इंटू Q. V ची व्हॅल्यू किती आहे रे बाळांनो 4 इंटू 10⁵ इंटू Q ची व्हॅल्यू किती आहे 3 इंटू 10⁻⁻⁶. चारित्रिकम 12 10⁵ इंटू 10⁻⁻�6 मल्टिप्लिकेशन आहे पॉवरचे काय करा ऍडिशन -6 + 5 किती येतं -1. आणि हा -1 जरी मला काढून टाकायचा असेल तर उत्तर किती येईल माझं 1.2 जूल. दिस इज द वर्क डन इन ब्रिंगिंग that 3 microcoulomb charge from infinity to point A. How much work 1.2 joule. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलंय तुम्हाला त्याच्यामध्ये एक सब क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये काय विचारलंय डज द आन्सर डिपेंड ऑन द पाथ. तर हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे लक्षात ठेवा. समजा हा ए पॉइंट आहे आणि या ठिकाणी तुमचा इन्फिनिटीला 3 मायक्रोकुलमचा एक चार्ज आहे. याला तुम्ही असं घेऊन या किंवा तुम्ही याला लक्षात ठेवायचं असं घेऊन या किंवा तुम्ही असं घेऊन या. तुमचं वर्क डन पाथ वरती डिपेंड नसतं. याचा आन्सर काय असेल नो. वर्क डन और द आन्सर इज नॉट डिपेंड ऑन द पाथ फ्रॉम विच वी ब्रिंग दॅट चार्ज. म्हणजे आपण कोणत्या पाथ वरून त्या चार्जला घेऊन येत आहोत त्याच्यावरती वर्क डन डिपेंड नाहीये. हा थेरॉटिकल क्वेश्चन होता आणि कॅल्क्युलेटिव्ह आन्सर काय आपलं वर्क डनचं 1.2 जूल. ओके
नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, इफ 120 मायक्रोजूल ऑफ वर्क इज डन, म्हणजे ही कोणाची व्हॅल्यू आहे तुम्हाला गिव्हन डेटामध्ये, गिव्हन डेटा वर्क डनची व्हॅल्यू किती दिलंय तुम्हाला 120 मायक्रोजूल, जूल मध्ये कन्वर्ट करा मायक्रोचं 10 to the power -6 जूल. ओके, पण आपल्याला काय करायचंय, एका प्लेस पासून एका प्लेसला घेऊन यायचे. समजा A टू B, समजा हा A आहे आणि हा B आहे. इथून या पॉइंटला चार्जला घेऊन येण्यासाठी जे काय तुम्हाला वर्क डन करावं लागेल त्याची व्हॅल्यू एवढी आहे. बर, किती मॅग्निट्यूडचा चार्ज घेऊन यायचंय तुम्हाला 6 मायक्रो कुलम. मग चार्जची व्हॅल्यू काय आहे 6 मायक्रो कुलम. चालतं का 6 मायक्रो कुलम? नाही. मग काय करणार तुम्ही 6 मायक्रो कुलम, कुलम मध्ये किती येतं 6 × 10 to the power -6 कुलम. ओके, आणि त्या पॉइंटला, ज्या पॉइंटला वेअर द पोटेन्शियल इज 10 वोल्ट टू अनदर प्लेस वेअर द पोटेन्शियल इज V वोल्ट, म्हणजे याचं पोटेन्शियल तुम्हाला काय दिले 10 वोल्ट आणि याचं पोटेन्शियल तुम्हाला काय आहे V वोल्ट. एवढं पोटेन्शियल आहे आणि तुम्हाला इथून त्या चार्जला कुठपर्यंत घेऊन जायचे या पॉइंट पर्यंत. तर त्या ठिकाणी वर्क डन किती आहे 120 मायक्रोजूल. तर प्रश्न काय तुमचा, फाइंड V, म्हणजे या पॉइंटचं पोटेन्शियल, म्हणजे B पॉइंटचं पोटेन्शियल तुम्हाला काय करायचंय कॅल्क्युलेट करायचं आहे. कोणत्या पॉइंटचं? B पॉइंटचं पोटेन्शियल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, कसं करणार मग? पोटेन्शियल डिफरन्सचा सुद्धा फॉर्म्युला काय असतो, वर्क डन पर युनिट चार्ज. याला कसं लिहितो आपण, VB मायनस VA इज इक्वल टू WAB ची व्हॅल्यू किती आहे 120 × 10 to the power -6. Q ची व्हॅल्यू किती आहे 6 × 10 to the power -6. काय कॅन्सल होतं रे बाळांनो, 10 to the power -6, 10 to the power -6 कॅन्सल. मग VB मायनस VA इज इक्वल टू 120 डिवायडेड बाय 6. 20. VA ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 10 इज इक्वल टू किती आलं 20. मग VB काढायचंय तुम्हाला -10 ला पलीकडे घ्या, काय होईल तुमचं +10, आणि 20 + 10 किती येतं 30 वोल्ट. मग द पोटेन्शियल ऍट अ पॉइंट B किती असेल तुमचा आन्सर 30 वोल्ट. ओके, लक्षात ठेवा एक्झाम्पल्स हार्ड नसतात, एक्झाम्पल समजल्यानंतर सोडवायला खूप सोपे जातात. फक्त तुम्ही जर तुम्हाला फॉर्म्युले पाठ नसतील तर मग तुम्हाला कुठलाही न्यूमरिकल सॉल्व्ह होणार नाही. आणि फॉर्म्युले कसे पाठ होतात, बाय सॉल्विंग नंबर ऑफ एक्झाम्पल्स, बाय प्रॅक्टिस. त्यामुळे महत्वाचं काय आहे प्रॅक्टिस करा. ओके, इथं तर मी तुम्हाला सगळे एक्झाम्पल सोडवून देणार आहे तुमच्या एक्सरसाइज मधले, त्यानंतर एक्स्ट्रा जे काही सीईटीला PYQ मध्ये पडले असतील सर्व मी न्यूमरिकल्स फिजिक्स तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती परफेक्ट करून घेणार आहे. आणि फिजिक्स म्हणजे 80% न्यूमरिकल्स हे आपलं वाक्य नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही माझ्यासोबत रोज एक 20-25 मिनिट जरी अभ्यास केला तरी तुमचा 80% फिजिक्स मी या ठिकाणी कव्हर करून घेतो. त्यासाठी तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे. मग आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. कमीत कमी जे ठीक आहे बाबा 12वीला नाही त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला तर त्यांनी फक्त याला ओपन करून काय चॅनलला सबस्क्राईब करून सोडून दिले तरी चालेल. बट जे विद्यार्थी 11वी-12वी मध्ये आहेत किंवा जे विद्यार्थी सीईटी नीट जेईची तयारी करतात कमीत कमी त्यांनी हा व्हिडिओ बघा. ओके, धन्यवाद.